नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 4 आर्थिक विकास भाग 1 हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. की अगदी आर्थिक विकास म्हटलं की भारताच्या आर्थिक धोरणाचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये प्रामुख्याने करायचा आहे. मग अगदी यामध्ये आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेशी निगडीत अशा प्रकारचा असतो. आणि मग अर्थव्यवस्था हे पाहत असताना की भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असतात आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही समाजाच्या मालकीची असतात. त्याचप्रमाणे मिश्र अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर अशा या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकीची त्याचप्रमाणे सामाजिक म्हणजेच सरकारी मालकीचे हे कारखाने त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. पहा, म्हणजेच एकंदरीत आपण या ठिकाणी ही जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था आपल्याला 3 प्रकारामध्ये या ठिकाणी आढळून येते. मग भांडवली असेल, समाजवादी असेल किंवा मिश्र अशा स्वरूपामध्ये. आणि मग मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्याचप्रमाणे पंचवार्षिक योजना, त्यांचं यशापयश, बँकांचं राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेष करून आपल्याला या प्रकरणामध्ये प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. पहा, आणि मग ते पाहत असताना आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था ही आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायची की अगदी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजेच अगदी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी भारतामध्ये विचारविनिमय चालू होता. आणि मग की अगदी यामध्ये प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याच्या ऐवजी मध्यम जो मार्ग आहे की अशा या मार्गाचा अवलंब या ठिकाणी केलेला होता. आणि मग काही देशामध्ये भांडवली अर्थव्यवस्था होती तर काही देशामध्ये समाजवादी अशा प्रकारची अर्थव्यवस्था होती. मग प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. आणि मग अशा या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी केला आणि मग अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभाग हे नेमकं कशामध्ये आहे ते या ठिकाणी पाहिलं आणि हे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असल्याचं त्यांना लक्षात आलं. भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांना जाणून आलं. आणि मग आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्रामुख्याने प्राधान्य दिलं. आणि मग की अगदी अशा या व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर देशहिताला प्राधान्य, दीर्घकालीन विकासावर भर आणि संरक्षण, संशोधन असे मोठे गुंतवणूक करणारे उद्योग यांना प्रामुख्याने या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं. पहा, आणि मग हे अगदी अशा या मिश्र अर्थव्यवस्थेमुळे आपल्याला या ठिकाणी भारताला झालेले जे फायदे आहेत हे फायदेही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारतासमोरील विविध अशा प्रकारची जी काही आव्हानं आहे ही आव्हानंही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, आणि मग की अगदी या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र की अगदी सार्वजनिक क्षेत्रामधील उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. की जसं जर उदाहरण द्यायचं झालं तर संरक्षण साहित्य उत्पादन हे प्रामुख्याने संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याचं आपल्याला दिसेल. पहा, त्यानंतर जे खाजगी क्षेत्र आहे की हे खाजगी क्षेत्र जर आपण पाहिलं तर या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. म्हणजेच त्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण मात्र असतं. की जसं आपण विविध अशा प्रकारच्या उपभोग्य
ज्या काही वस्तू असतात की या वस्तूवरती सरकारची देखरेख आणि नियंत्रण हे मात्र त्या ठिकाणी असतं, परंतु मालकी हक्क मात्र खाजगी मालकाचेच असतात. त्यानंतर संयुक्त क्षेत्र जर आपण तिसरं क्षेत्र पाहिलं तर अशा या क्षेत्रामध्ये काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली अशा प्रकारचे उद्योग हे चालवले जातात पहा. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये हे जे काही 3 प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी 3 क्षेत्रामध्ये विभागले गेल्याचं दिसेल की अशा या मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी खाजगी त्याचप्रमाणे सार्वजनिक जे क्षेत्र आहे की अशा क्षेत्रामध्ये सुसंवाद असणं अतिशय गरजेचं असतं. आणि मग अशा प्रकारच्या व्यवस्थेचं एकच उद्दिष्ट असतं आणि ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन करणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग असणे. की अगदी अशा या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण जे आहेत ते चांगले गुण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन अशा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षून चालणार नाही असंही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अशा या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने देशहिताला प्राधान्य देण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रेल्वे, रस्ते, कालवे, बंदरे, विमानतळ अशा या अनेक गोष्टींची उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी अशा प्रकारची ही क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. आणि अशा या क्षेत्रामध्ये खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत दिसत नाही की अशा वेळी या ठिकाणी अशा या विविध अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये सरकारलाच त्या ठिकाणी पुढाकार मात्र घ्यायला लागतो. म्हणजे अशा या पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप वापरून आणि विविध अशा प्रकारच्या पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची जी वाटचाल आहे ही वाटचाल सुरू केलेली आहे. हे पाहत असताना 1973च्या औद्योगिक विकासाची गती ही वाढली गेलेली आहे. आणि अशा या धोरणानुसार विविध अवजड उद्योग, उद्योजक घराणी आणि परकीय उद्योग यांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव आटोक्यात आणणं, त्याचप्रमाणे प्रादेशिक विकासाचा समतोल साधणं अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलेलं आहे. लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर सुद्धा भर देण्यात आलेला आहे. सहकार क्षेत्राकडे विशेष अशा प्रकारचं लक्ष देण्यास खऱ्या अर्थाने पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात झालेली आहे. मग अशा या पंचवार्षिक योजना काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. की अगदी पंचवार्षिक योजना पाहत असताना की 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली आणि मग भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचं खूप मोठ्या प्रमाणावरती शोषण करण्याचं काम केलेलं होतं. भारतामध्ये दारिद्र्य निर्माण झालेलं होतं, भारतामध्ये बेकारी निर्माण झालेली होती, लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झालेली होती, भारतीय लोकांचं राहणीमान निकृष्ट अशा प्रकारच्या दर्जाचं होतं. शेती असेल किंवा उद्योगधंदे यांची अतिशय अल्प अशा प्रकारची उत्पादन क्षमता होती. त्याचप्रमाणे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये भारतीय लोक मागासले होते. अशा बिकट समस्या भारतासमोर होत्या आणि मग अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने नियोजनाची गरज होती. आणि म्हणून 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. त्यावेळेस प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. आणि अशा या मंडळाने कृषी विभाग असेल, ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत अशा प्रकारचा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग
आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना त्या ठिकाणी तयार केली आणि अशा प्रकारची दर 5 वर्षाची असणारी योजना आहे की या योजनेला पंचवार्षिक योजना असं म्हटलं गेलं. आणि मग नियोजनाचं मूलभूत अशा प्रकारचं तत्त्व जर आपण पाहिलं तर हे तत्त्व नेमकं काय आहे, तर एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप आणि तेथील मनुष्यबळाचा योग्य अशा प्रकारचा वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे या नियोजनापाठीमागचं सर्वमान्य अशा प्रकारचं मूलभूत तत्त्व मानलं गेलेलं पहा. आणि त्यामुळं की अशा या तत्त्वावर आधारित अशा प्रकारच्या पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाली. मग अशा प्रकारची हे जे पंचवार्षिक योजना आहेत तर या योजनांची उद्दिष्ट नेमकी काय आहेत, तर भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्ट जर आपण पाहिली तर ती खालीलप्रमाणे आहेत की अगदी पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ, की आपण मूलभूत जे काही उद्योग आहेत तर अशा या उद्योगावर भर देऊन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे. मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्यानं उद्योगीकरण घडवून आणणं हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला उद्दिष्ट सांगता येईल. तिसरं उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देश स्वावलंबी बनावा आणि म्हणून कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे, म्हणजे ही वाढसुद्धा घडवून आणण्याचं कार्य या योजनामध्ये त्या ठिकाणी प्रमुख अशा प्रकारचं उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आपण जर पाहिलं तर वाढत्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर अशा प्रकारचा वापर त्या ठिकाणी करून घेणं हेही उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. पुढचं उद्दिष्ट प्राप्ती आणि संपत्ती यामधील जी विषमता आहे ही विषमता दूर करण्याचं कार्य या योजनांच्याद्वारे होणार होतं. त्यानंतर वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणं, की अगदी वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवल्या तर सर्वसामान्य माणसाला त्या परवडणाऱ्या असतात आणि म्हणून त्या स्थिर पातळीवर ठेवण्याचं कार्यही या पंचवार्षिक योजनामध्ये नियोजलेलं होतं. यानंतर कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, म्हणजे जर आपण पाहिलं तर कुटुंब नियोजन करून जी वाढती लोकसंख्या आहे त्यालासुद्धा आळा घालण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला होता. दारिद्र्य निवारण करून राहणीमानामध्ये जे लोकांचं राहणीमान आहे हे राहणीमान उंचावण्याचं कार्यही त्या ठिकाणी केलं जाणार होतं. सामाजिक सेवांचा विकास करणं, त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणं, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारचे हे जे काही योजनांचे उद्दिष्ट आहे ही उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगता येतील पहा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा या पंचवार्षिक योजनांची जी उद्दिष्ट आहे ही उद्दिष्ट अतिशय चांगली अशा प्रकारची उद्दिष्ट होती आणि या उद्दिष्टांना अनुसार ही पंचवार्षिक योजना या ठिकाणी नियोजलेल्या होत्या. मी यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना योजना 1951 ते 1956 असा हा 5 वर्षाचा कालखंड आहे. आणि मग अशा या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सुरुवातीला शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण आणि छोटे उद्योग, मोठे उद्योग, त्याचप्रमाणे खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टीवरती खर्च करण्यात आला. एक नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही पहिली पंचवार्षिक योजना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना जर आपण पाहिली तर 1956 ते 1961 की अगदी अशा या योजनेचं मुख्य उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर औद्योगिकीकरण आणि मूलभूत अवजड उद्योग निर्मिती. मग या योजनेमध्ये औद्योगिकीकरणाचं महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचं जे उद्दिष्ट होतं हे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करायचं होतं. मग दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, शिंद्रे येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्याचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना, म्हणजे असे प्रचंड आणि अवजड उद्योगांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये करण्यात आला. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगलसारखं धरण
दामोदर यासारखी प्रचंड अशा प्रकारची जी धरणं आहे ही धरणं त्या ठिकाणी उभारण्यात आली आणि अशा या योजनामुळे प्रामुख्याने जे राष्ट्रीय उत्पन्न आहे तो अशा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा खूप मोठी अशा प्रकारची जी भर आहे ही भर त्या ठिकाणी घालण्यात आली. यानंतर जर आपण पाहिलं तर तिसरी पंचवार्षिक योजना, मग तिसरी पंचवार्षिक योजना ही 1961 ते 1966 मग असा हा कालखंड आहे. अशा या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर या योजनेचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट उद्योग व्यवसायामध्ये वाढ करून रोजगार संधीचा जो विस्तार आहे हा विस्तार करणं आणि मग अशा या योजनेमध्ये उद्योग आणि कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचा प्रयत्न अशा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेला होता. मग दरसाल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्याचा कार्यक्रम, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग यांचा विकास करणं, विषमतेचं निर्मूलन करणं आणि रोजगार संधी याचा विस्तार करणं ह्या प्रमुख हेतूनं या ठिकाणी तिसरी पंचवार्षिक योजना ही प्रामुख्याने अंमलात आणली गेली. अशा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एक वार्षिक ज्या काही योजना आहेत की 1966 ते 1969 या हाती घेण्यात आल्या आणि मग अगदी या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय तीव्र अशा प्रकारचा जो काही दुष्काळ आहे हा दुष्काळ या ठिकाणी पडलेला होता. अशा या दुष्काळाचा सामना या ठिकाणी करावा लागलेला होता. चीनचं आक्रमण असेल, भारताचे त्याचप्रमाणे पाकिस्तानचे युद्ध असेल की अशा या गोष्टींमुळं विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडं त्या ठिकाणी प्रामुख्याने अधिक लक्ष द्यावं लागलं आणि अशा या गोष्टीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा खूप मोठ्या अशा प्रकारचा जो ताण आहे हा ताण त्या ठिकाणी पडला गेल्याचं आपल्याला दिसेल. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर चौथी पंचवार्षिक योजना की 1969 ते 1974 हा कालखंड आहे आणि मग अशा या चौथ्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य अशा प्रकारचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर मूलभूत उद्योगांचा जो विकास आहे तो विकास त्या ठिकाणी करणं, त्याचप्रमाणे समाजवादाचा जो स्वीकार आहे तो स्वीकार हा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा प्रमुख अशा प्रकारचं उद्दिष्ट होता. आणि मग अशा या योजनेचे उद्दिष्ट ठरवत असताना भारत स्वावलंबी बनला पाहिजे, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास केला पाहिजे, आर्थिक विकासाचा वेग वाढवला पाहिजे, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडं पुरेसं अशा प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. अशा या योजनेच्या काळामध्ये देशातील 14 प्रमुख अशा प्रकारच्या ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण आहे हे राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलं की अगदी ही योजना अपेक्षा इतकी यशस्वी झाली नाही, परंतु चौथ्या योजना काळामध्ये बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला मात्र सहन करावे लागले. निर्वासितांवरील जो खर्च आहे तो खर्च या ठिकाणी भारताला सहन करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला विविध अशा प्रकारचे जे काही धक्के आहेत ते धक्के मात्र चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहन करावे लागले. यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 की अशा या पाचव्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य अशा प्रकारचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणं, म्हणजे या 2 प्रमुख अशा प्रकारच्या उद्दिष्टांनी पाचवी पंचवार्षिक योजना ही त्या ठिकाणी अंमलात आणली गेली. मग भारतामध्ये असणारी जी काही गरिबी आहे ही गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं प्रमुख अशा प्रकारचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची पाचवी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. अशा या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणं, मोठ्या प्रमाणावरती लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, लोकांना शिक्षण देणं, सकस अशा प्रकारचा आहार पुरवणं, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणं, ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधनं पुरवण्यासाठी विविध अशा प्रकारच्या रस्त्यांची बांधणी करणं, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवण्याचं कार्य करणं, त्याचप्रमाणे कृषी विकास घडवून आणणं, म्हणजे असे विविध अशा प्रकारचे मूलभूत जे काही उद्योगधंदे आहेत ते मूलभूत उद्योगधंद्यामध्ये वाढ करणं, अन्नधान्य असेल किंवा इतर जीवनोपयोगी अशा प्रकारच्या वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीनं करून त्या सार्वजनिक
वितरण प्रणालीच्याद्वारे गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम, तेही रास्त किमतीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पोहोचवण्याचं काम, हे या 5व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट आपल्याला दिसून येईल पहा. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये दारिद्र्य निवारण असेल किंवा रोजगार वाढवणं हे मात्र शक्य झालं नाही. की अगदी 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त केली आणि एप्रिल 1978 पासून साखळी योजना त्या ठिकाणी सुरू केली. परंतु अशा प्रकारची साखळी योजना मात्र अपयशी ठरली आणि शेवटी 1980मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका त्या ठिकाणी झाल्या आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. अशा या सरकारने साखळी योजना पुन्हा बंद केल्या आणि जुन्या अशा प्रकारच्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या, अशा या पंचवार्षिक योजनांचं नियोजन हे त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पंचवार्षिक योजनामध्ये 5 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास या ठिकाणी केला. इतर ज्या पंचवार्षिक योजना आहे की या पंचवार्षिक योजना आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.